राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। जवळा जिल्हा परिषद गटामध्ये एक महत्त्वपूर्ण गाव मानले जाणारे मेसिंगी या गावामध्ये मर्याईच्या मंदिरामध्ये आज आपण सांगोला तालुका विकास आघाडीचा नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला। या बैठकीला उपस्थित असलेले या आपल्या भागातील सर्वच ज्येष्ठ मंडळी असतील, वडीलधारी मंडळी असतील, तरुण सहकारी असतील आणि माझ्या माय माऊली माता भगिनी असतील। गेले अनेक एक महिना दीड महिन्यापासून मी या भागामध्ये फिरत असताना या भागातील काही बऱ्याच अडचणी असतील, समस्या असतील त्या आम्ही जाणून घेतल्या। तर बरेच आम्ही बघतो की ज्या वेळेस निवडणुका होतात प्रत्येक उमेदवार रस्त्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल आणि पाण्याचा प्रश्न असेल, या तीन मुद्द्यावरतीच निवडणुका लढवल्या जातात। पण मी आपल्याला सांगेन की ह्या भागामधल्या आरोग्य केंद्र असतील, आपल्या तरुणांसाठी रोजगाराचे प्रश्न असतील, त्याचबरोबर आपल्या या भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण असेल, असे देखील प्रश्न आपल्या समोर आहेत आणि तोच दृष्टिकोन घेऊन आज आम्ही आपल्या समोर या निवडणुकीमध्ये उभा आहोत। आपल्याला मी एक वचन देतो की भविष्य काळामध्ये जी निवडणूक होईल ती निवडणूक रस्ते, लाईट आणि पाणी हे कुठलेही मुद्दे आपल्या समोर राहणार नाही, एवढंच मी आपल्याला आज सांगेन। ही निवडणूक आम्ही आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार आदरणीय दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढत आहोत। त्यांचा अनुभव, आदरणीय आबांचा अनुभव आणि आमदार साहेबांची साथ
ती आमच्या दोघांच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही नक्की ताकदीने आपल्यासमोर आपल्याला सेवा करण्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही हे देखील मी आपल्याला सांगतो. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला या मतदान केंद्रावरती 2 मशीन असतील. पहिल्या मशीनवरती अनुक्रमांक 4 वरती सूर्यादित्य दीपक साळुंखे असं नाव असेल आणि त्याच्यासमोर आपलं चिन्ह नारळ असेल. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या मशीनमध्ये अनुक्रमांक 4 वरती आपल्या गावच्या ताई आदरणीय पूनम ताई त्यांचं चिन्ह देखील नारळ असेल. तर आपण सर्वांनी आपलं बहुमूल्य असं मतदान देऊन आपण सर्वांनी मोठा आशीर्वाद द्यावा. आपल्या या आशीर्वादाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही एवढं मी आपल्याला सांगतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला, आम्हाला आपल्याशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज आपण जवळ गटातील उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार राजे साळुंखे पाटील आणि पंचायत समितीचे गण पूनम सुदर्शन इंगोले यांच्या आज प्रचाराचा समारंभ केलेला आहे. या संदर्भात त्यांचे काय म्हणणं आहेत बघूया. दादा, आज प्रचाराचा समारंभ केलेला आहे, कशा प्रमाणे आपण आज जवळा जिल्हा परिषद गटामधील मेडशिंगी हे महत्त्वपूर्ण गाव मानले जाते. या गावामध्ये आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला. आपण पाहिलंच असेल की या गावामधील सर्व ज्येष्ठ मंडळी, वडीलधारी मंडळी, माता माऊली सगळे मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते आणि याच्यावरूनच आपल्याला समजते की वातावरण कशा पद्धतीचं आहे. कशा प्रकारचे आपण बघितलंच असेल की प्रत्येक गावामध्ये लोकांचा प्रतिसाद आमच्या पाठीशी चांगल्या पद्धतीचा आहे. त्यांचा आशीर्वाद देखील मोठ्या आमच्या पाठीशी आहे. महिला सक्षमीकरणासाठी मी प्रयत्न करीन आणि लोकांचे अडीअडचणी आहेत ते सांगता आहेत, आपण त्याही दूर करण्याचा आपण प्रयत्न करूया. कसा प्रतिसाद मिळत आहे आपल्याला? महिला वर्गामध्ये मेडशिंगी गावामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद पहिल्यापासून मिळालेला आहे. मी असताना, जयाताई असताना आणि आत्ता तर आमच्या गावचीच महिला पंचायत समितीला उभारत्या महिला सरपंचही आहेत. त्यामुळं मेडशिंगी गाव हे महिलांच्या बाबतीत जागृत आहे आणि निश्चितपणानं जिल्हा परिषदसाठी यशदादा आणि पंचायत समितीसाठी पूनमताईंना मेडशिंगी गावातून भरघोस पद्धतीचं मतदान होणार आहे. शेतकरी कामगार पक्ष त्याला बांधील राहणार आहे आणि आमची युतीचा धर्म आम्ही पूर्णपणे पाळणार आहोत. धन्यवाद.